नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, गेल्या तासाला आपण मन क्या पेरेंट लागा हे जे स्थूल वाचन आहे याच्यामध्ये एक कविता आहे. ही जी कविता आहे ती मूळ बंजारा बोलीभाषेतील विरा राठोड यांची ही कविता आहे आणि त्याचा अनुवाद जो आहे तो विनायक पवार यांनी मराठीमध्ये केलेला आहे. आपण मागच्या तासाला ही कविता पाहिली होती की मातीचे बीजाचे मातीशी घट्ट नाते आणि त्यातून जे झाड रुजतं म्हणजे बीजापासून सुरू होणारा हा झाड होईपर्यंतचा प्रवास या कवितेमध्ये वर्णन कवीने केलेला आहे. म्हणजेच कवीचं थोडक्यात कवीला इथं काय सांगायचं आहे की या बीजासारखीच आपण माणसं पेरूया म्हणजे माणुसकी रुजेल हा आशावाद कवीने या कवितेतून व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे तिथं माती आणि बीज एक या प्रतीकातून सुंदर असा विचार कवीनं या कवितेमध्ये मांडलेला आहे. एका चिमुकल्या बीजातून झाड होईपर्यंतचा प्रवास माती ममतेने जोपासते त्या बीजाला. त्यानंतर बीजाचे झाड करण्यात तिच्या जन्माचं सार्थक ती मानते. त्याप्रमाणे या समाजाच्या मातीत माणसं रुजवली जावी, त्यांच्यावर चांगले संस्कार केले तर त्यातून चिरंतन अशी माणुसकी समाजामध्ये निर्माण होईल हा आशय या कवितेतून कवीनं अभिव्यक्त केलेला आहे. आणि म्हणूनच माणसं पेरायला लागू हे शीर्षक या कवितेला त्यांनी दिलेलं आहे. तर आता आपण तुम्हाला ह्याच्यावरचे स्वाध्याय सोडवायला सांगितले होते तर तुम्ही ते सोडवायचं आहे. त्यानंतर पुढचा जो आज आपण पाठ पाहणार आहोत गोष्ट अरुणिमाची आणि याच्यामध्ये ह्याच्या लेखिका आहेत सुप्रिया खोत. ही अरुणिमा सिन्हा जी आहे ही एव्हरेस्ट शिखर सर करणारी ही पहिली अपंग भारतीय महिला ठरलेली आहे. आणि ही अरुणिमा जी आहे ती स्वतःची कहाणी या पाठातून तुम्हाला सांगत आहे की अरुणिमा सिन्हा ही संपूर्ण वादळी आयुष्य वाट्याला एक तरुण मुलगी. अगदी तिच्या वाट्याला फार जीवनामध्ये दुर्दैव आलं की एकदा चोराने गळ्यातल्या साखळीसाठी तिच्यावर एक कसा प्राणघातक हल्ला केला आणि तिला धावत्या गाडीतून रुळावर फेकलं. त्या अपघातातून ती वाचली गेली पण काय झालं की ती अपंग झाली. आणि अशा स्थितीत एखादी सामान्य व्यक्ती असती तर निश्चितपणे ती नैराश्यामध्ये गेली असती. परंतु अरुणिमा जी होती ती फार जिद्दी होती. तिला आयुष्यभर दुसऱ्यावरती आपलं ओझं म्हणून राहायचं नव्हतं आणि तिच्याकडे एक आत्मविश्वास होता, पराकोटीचा आत्मविश्वास होता, एक धैर्य होतं की एक पाय कापलेला असताना सुद्धा तिने एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं तिनं स्वप्न पाहिलं होतं आणि ती स्वप्न पूर्ण करणारी ही पहिली अपंग भारतीय महिला ठरली. आणि एक सामान्य माणसातील असामान्यत्व दाखवून देणारी ही घटना आहे. आणि थोडक्यात अरुणिमाची जिद्दीची कहाणी या पाठामध्ये आपल्याला सांगितलेली आहे. तर सुरुवात आपण लेखकाचा परिचय करून घेऊया. याच्या लेखिका आहेत सुप्रिया खोत. प्रसिद्ध लेखिका, विविध वृत्तपत्रातून व मासिकातून लेखन केले आहे. महाराष्ट्र टाइम, पुढारी, कृषी वेल यासारख्या विविध वृत्तपत्रांमधून सदर लेखन, क्षात्र प्रबोधन, पुणे येथे सहाय्यक संपादिका म्हणून काही काळ कार्यरत. जिद्द, चिकाटी, दुर्दम्य, महत्त्वाकांक्षा, प्रयत्नवाद यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अरुणिमा. अपघातामुळे अपंगत्व आलेल्या अरुणिमाने आयुष्यात हार तर मानलीच नाही, उलट ध्येयाचे उंच शिखर गाठण्यासाठी ती सज्ज झाली. एव्हरेस्ट गाठणे हे भल्या भल्यांचे स्वप्न असते पण सकारात्मक दृष्टीने अरुणिमाने हे स्वप्न सत्यात उतरवले. या पाठात अरुणिमा स्वतःवर आलेल्या संकटात तिला गमवायला लागणाऱ्या पायासाठी सहानुभूतीची अपेक्षा करताना इथं दिसत नाही तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ध्येय गाठण्याचा आदर्श ती तुमच्यासमोर ठेवते. किंबहुना आपल्या प्रत्येकात एक जिद्दी अरुणिमा असते. तुमच्यातल्या अरुणिमेचा शोध घ्या. ध्येय साध्य करताना आलेली निष्फळता म्हणजे अपयश नव्हे तर कमकुवत ध्येय म्हणजे अपयश हे कायम लक्षात ठेवा असे अरुणिमा सांगते. की फार तिनं मोलाचा संदेश ह्या अरुणिमानं ह्या पाठातून आपल्याला दिलेला आहे. तर प्रत्यक्ष आपण पाठाला सुरुवात
करूया. इथं तिचं छायाचित्र दिलेलं आहे. याच्यावरून तुमच्या लक्षात येईल एव्हरेस्टची सर करतानाचा हा फोटो असेल तिचा. तर पाठाला प्रत्यक्षात सुरुवात करूया. दोस्तांनो, मी अरुणिमा सिन्हा. आज तुम्ही गुगलवर शोधले तर माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग महिला आणि माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग भारतीय असा उल्लेख जिचा दिसतो तीच मी. पण एक सांगू, मी काही जन्मजात अपंग वगैरे नव्हते. धडधाकट असल्यापासूनची गोष्ट आज मी सांगणार आहे. जन्मजात म्हणजे जन्मापासून सांगणार आहे की अरुणिमा सिन्हा स्वतःची एक कहाणी तुमच्यासमोर ती सांगते. लखनौपासून 200 किलोमीटर अंतरावर असणारं आंबेडकर नगर हे माझं गाव. घरी मी, आई, लहान भाऊ, मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं. माझे वडील मी लहान असतानाच देवाघरी गेले. आता भाईसाहेब, मोठ्या बहिणीचे पती, हेच काय ते आमच्या कुटुंबातले महत्त्वाचे निर्णय घेणारे. खेळांवर आतोनात प्रेम करणाऱ्या कुटुंबात मी जन्मले हे माझे अहोभाग्य. पण फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियनशिप मिळाल्यावर आता CISF ची नोकरी मिळते का बघ, म्हणजे खेळाशी जोडली राहशील, हा भाईसाहेबांनी दिलेला सल्ला मी शिरोधार्य मानला. त्यानुसार नोकरी अर्ज केला आणि कॉल लेटर आले देखील. पण फॉर्ममध्ये नेमकी माझी जन्मतारीख चुकवलेली होती. हा घोळ निस्तारण्यासाठी दिल्लीला जाणे भाग होते. की निस्तारणे म्हणजे ती चूक जी झालेली होती फॉर्म भरताना ती दुरुस्त करण्यासाठी, की फॉर्ममध्ये झालेली जी चूक होती ती दुरुस्त करण्यासाठी दिल्लीला जाणं गरजेचं होतं. शिरोधार्य मानणे म्हणजे आदरपूर्वक स्वीकार करणं. आणि कॉल लेटर इंग्रजी शब्दाचा अर्थ काय की तुम्ही एखाद्या नोकरीवरती रुजू होण्यापूर्वी तुम्हाला एक नेमणुकीचं पत्र दिलं जातं, त्याला म्हणायचं कॉल लेटर. की लहानपणीच या अरुणिमाचे वडील वारल्यामुळे की मोठ्या बहिणीचे जे पती आहेत हेच त्यांच्या कुटुंबाचे करते धरते किंवा मुख्य निर्णय घेणारे एक पालक बनले होते. आणि अरुणिमासुद्धा स्वतःच एक कष्टपूर्वक फुटबॉल आणि व्हॉलीबॉल या खेळामधील राष्ट्रीय स्तरावरील चॅम्पियन बनली होती. आणि CISFमध्ये नोकरी मिळवण्यासाठी अर्ज करायला ती दिल्लीला चालली होती. की तिच्या ज्या अर्जामध्ये थोडंसं काही चूक झाली होती ती चूक दुरुस्त करण्यासाठी ती दिल्लीला जाणार होती. आता CISFचा लॉंग फॉर्म काय तर सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स म्हणजे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल हे जे आहे ह्याच्यामध्ये तिला नोकरी मिळणार होती. आता पुढे पाहूया पुढचा परिचय. 11 एप्रिल 2011चा दिवस. लखनौ स्टेशन गर्दीनं फुललेलं. पद्मावती एक्सप्रेसमध्ये कसेबसे चढत गर्दीतून मुसंडी मारत शिताफीने मी कॉर्नर सीट पटकावली. की शिताफीने म्हणजे एकदम चलाकपणे तिनं काय केलं की तिनं ती जी कॉर्नरची सीट होती ती तिनं पटकावली. गाडीनं वेग घेतला आणि माझे विचारचक्र सुरू झाले. विचारचक्र सुरू होणे म्हणजे विचार सुरू झाले. बस एवढे कागदपत्राचे काम झाले की झालेच आपले पक्के काम. अचानक माझे लक्ष वेधून घेतले ते मला घेरून उभ्या असणाऱ्या तरुणांनी. त्यांचे लक्ष माझ्या गळ्यातल्या सोन्याच्या चेनवर होते. पण मीही काही कच्च्या गुरूची चेली नव्हते. आता कच्च्या गुरूची चेली हा जो शब्द आहे की याच्यामध्ये गुरु आपल्याला घडवतो आणि चांगला गुरु शिष्याला चांगलेच घडवतो. आणि गुरु स्वतःच जर कच्चा असेल तर चेला म्हणजे शिष्य देखील कच्चाच असतो असा दावा केला जातो. आणि अरुणिमाचा असा दावा होता की तिला सगळ्यात उत्तम असे गुरु लाभले होते म्हणून ती स्वतः उत्तम घडली होती. त्यामुळे ती म्हणते मी काही अशी कच्च्या गुरुची चेली नव्हते. त्यांनी डाव साधण्याचा प्रयत्न करताच जेवढी होती नव्हती तेवढी ताकद एकटून मी माझ्याजवळ येणाऱ्या प्रत्येकाला लाथाबुक्याचा प्रसाद द्यायला सुरुवात केली.
की प्रसाद म्हणजे तिनं त्यांना परत एक भरपूर बदलून काढलं, की तर अर्थ आपल्याला ह्या पाठामध्ये मार दिला, चोप दिला त्यांना, असं तिथं घ्यायचं आहे. की प्रसाद देणे याचा अर्थ आशीर्वाद देणे असाही होतो, परंतु या पाठामध्ये आपल्याला भरपूर तिनं काय केलं, त्या जे तरुण होते तिला घेरलं होतं त्यांना तिनं मारायला सुरुवात केली. लाथाबुक्क्यानं तिनं प्रतिकार करायला त्यांचं सुरुवात केली, की त्यांचं जे लक्ष होतं तिच्या गळ्यातल्या सोन्याच्या चेनवरती होतं. आश्चर्य म्हणजे त्या डब्यातला प्रत्येक जण अन्यायाविरुद्ध लढणं हे जणू पाप आहे अशा चेहऱ्याने मख्खपणे जागेवरच बसून राहिला. अखेर चोरांच्या सहनशक्तीचा अंत झाला. रात्रीच्या भयान अंधारात माझे दोन्ही हातपाय धरून त्या नराधमाने मला चक्क चालत्या गाडीतून बाहेर फेकून दिलं. शेजारून जाणाऱ्या एका भरधाव रेल्वेवर आदळले आणि तिच्या वेगामुळे आणखीन जोरात 2 धावपट्ट्याच्या मध्ये उडून पडले. अरुणिमा, रेल्वे येते आणि तुझे पाय ट्रॅकवरून बाजूला घे. अंतर्मनातला संदेश मेंदूपर्यंत पोचतोवर खूप उशीर झाला होता. त्याआधीच एक रेल्वे माझ्या पायावरून दडदडत निघून गेली. नंतर महिला आयोगाने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार तब्बल 49 रेल्वेगाड्या त्या रात्री माझ्या पायावरून गेल्या. एका पायाच्या गुडघ्यापासून खालच्या हाडाचा तर चक्काचूर झालाच होता, पण दुसऱ्या पायाची ही दुरावस्था झालेली होती. की ह्या अरुणिमाला जेव्हा ही दिल्लीला चालली होती, तिच्या कागदपत्रामध्ये हा घोळ झाला होता तो सुधारण्यासाठी, की तिथं गेल्यानंतर अचानक रेल्वेगाडीमध्ये चोर शिरले आणि तिच्या गळ्यातील साखळी होती साठी तिला बेदम मारहाण केली. तिनं तेवढंच प्रतिकार केला, परंतु त्यांचाही सहनशक्तीचा अंत झाला. त्यांनी एका रेल्वे रुळावर सगळ्यांनी धरून तिला असं उचललं आणि डब्याच्या बाहेर फेकलं. आणि बाकीचे डब्यातले जे आहेत, की एखाद्याने सुद्धा तिथं प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला नाही किंवा एखाद्या मुलीवर अन्याय होते याच्या विरुद्ध सुद्धा कोणी उठून उभा राहिलं नाही. सगळ्यांनी बघ्याची भूमिका घेतली. की आपणही बघतो समाजामध्ये असे बरेच असतात, की रस्त्यावरती किंवा कुठंतरी बस स्टँडवरती कुठंतरी असा काहीतरी प्रसंग घडत असतो, परंतु आपण फक्त म्हणत असतो, मोठमोठ्याने अशा गोष्टी बोलतो, पण प्रत्यक्षात कृती करताना मात्र आपल्याला त्यावेळेस हे सगळं कुठं जातं माहीत नाही. आपल्याला नको वाटतं की आपला हसू होईल का काय या भीतीपोटी, किंवा लोक स्वतःचं जीव धोक्यात घालायला नको म्हणतात. आणि मग जर अशा गोष्टी घडत गेल्या तर मग ह्या चोरांचंही असंच फावतं, हे लक्षात ठेवा. की अगदी बरेच प्रसंग असे रेल्वेमध्ये सुद्धा चोऱ्या वगैरे होतात, दरोडे पडतात. तर अशीच घटना ह्या अरुणिमाच्या बाबतीत झाली. बाकीच्या लोकांनीच ती बघ्याची भूमिका घेतली. तिनं जेवढ्या होते तेवढ्या अंगामध्ये शक्तीनिशी ती प्रतिकार केला. खूप मारलं त्या चोरासनी, लाथाबुक्क्याने प्रतिकार केला. परंतु ह्या चोराने काय केलं, की तिला अगदी धावत्या रेल्वेतून गाडीतून बाहेर फेकलं आणि त्या भरधाव रेल्वेवर मी आदळले आणि तिच्या वेगामुळे आणखीन जोरात 2 धावपट्ट्यामध्ये ती उडून पडली. आणि तिचा पाय उचलून ट्रॅकवरनं बाहेर घेणार तोपर्यंत एक रेल्वे तिच्या पायावरून धडधडत निघून गेली. की जेव्हा नंतर महिला आयोगाने प्रसिद्ध केला रिपोर्ट केला होता, की त्याच्यामध्ये की जवळजवळ 49 रेल्वेगाड्या त्या रात्री तिच्या पायावरून गेल्या होत्या आणि एका पायाच्या तर गुडघ्यापासून खालच्या हाडाचा तर फार चक्काचूर झाला होता आणि दुसऱ्याची दुरवस्था तशीच होती, म्हणजे वाईट अवस्था तशीच होती. त्या रात्री तब्बल 7 तास रेल्वेच्या धावपट्टीवर मदतीची याचना करत मी पडून राहिले. आश्चर्य म्हणजे माझी शुद्ध हरपली नव्हती आणि मेंदू पूर्ण तल्लखपणे तिथून सुटकेचा विचार करत होता. सगळीकडे उजाडलं आणि रेल्वेचे सफाई कामगार तिथे आले. हादरलेच ते मला तशा अवस्थेत पाहून. त्यांनी मला बरेली गावातील हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि सुरू झाले दुर्दैवाचे दशावतार. की तिथं जे लोक होती, की अगदी एवढं सगळं होऊन सुद्धा ती पूर्णपणे तिची भान वगैरे काय हरपलेलं नव्हतं. ती अजून
शुद्धीत होती आणि तिथून आपली कशी तरी सुटका होईल किंवा आपण कसं तिथून निघू याचा तिथं विचार करत होती. की तिला रात्रभर त्यासाठी त्या रेल्वे रुळावरती तळमळत तिनं पडून राहिली होती. आणि सकाळी मग जे सफाई कामगार आले होते ते सफाई कामगारांनी तिला उचलून अगदी रुग्णालयात घेऊन गेले. तिचा एक आणि तिथूनच तिच्या एक जीवनाला एक दुर्दशा लागली किंवा दुर्दैवाचा दशावतार तिच्या जीवनाला तिथं सुरुवात झाली. बरेलीच्या त्या हॉस्पिटलमध्ये ना भूलतज्ञ होता ना मला देण्यासाठी पुरेसे रक्त. की भूलतज्ञ म्हणजे तुम्हाला माहीत आहे की जेव्हा एखादी शस्त्रक्रिया चालू असते आणि ही शस्त्रक्रिया चालू असताना की अनेक ठिकाणी शरीर जर एखादा भाग कापायचा असेल तर त्यामुळे रुग्णाला फार वेदना होतात आणि या वेदनांची जाणीव होण्याहून रुग्णाचा शरीराचा संबंधित भाग किंवा संपूर्ण भाग काही बधीर केला जातो आणि यालाच आपण काय म्हणतो भूल देणे म्हणतो. यालाच भूलतज्ञांच्या हॉस्पिटलमध्ये तिला नेलं होतं. तिथं एकही भूलतज्ञ नव्हता किंवा तिच्या शरीराला जे रक्ताची गरज होती ते देण्यासाठी सुद्धा रक्त तिथं नव्हतं. संचित झालेल्या डॉक्टर व सहकाऱ्यांना मीच धीर दिला. डॉक्टर नाहीतर माझ्या पायाची चाळणच झालेलीच आहे. आता भूल न देताच तुम्ही तो कपलात तरी चालेल. डॉक्टर व त्याच्या सहकाऱ्यांनी स्वतःचे एक युनिट रक्त मला दिले आणि माझ्या देखतच माझा पाय कापला गेला. की बघा किती ती धैर्यशील होती. एक मुलगी आहे म्हणून की अगदी भूलतज्ञ नव्हता किंवा रक्तसुद्धा तिला तिथं पुरेसं नव्हतं आणि मग अशा वेळेस तिनं त्या डॉक्टरांना सांगितलं की नाहीतरी माझ्या पूर्ण एक पायाची चाळणच झालेली आहे आणि तुम्ही तो न भूल देता मला कापला तरी चालेल. आणि तिथल्या डॉक्टरचे जे युनिट आहेत किंवा सहकारी आहेत त्यांनी अरुणिमाला एक युनिट रक्त दिलं आणि अरुणिमा सांगते माझ्या देखताच तो पाय तिथं कापला गेला. म्हणजे किती जिद्दी आणि धैर्यवान अशी अरुणिमा होती बघा. की एवढ्या सगळ्या संकटातून ती जाते तरीही कुठं ती खचलेली दिसत नाही आहे. फार जिद्दी आणि धैर्यशील की जे खेळाडूच्या अंगी जे असतात की खेळाडूच्या अंगी हे जे गुण असतात की धाडसी वृत्ती असेल धैर्य असेल हे आपोआपच येतं तिथं. त्यामुळं तर जे खेळ खेळतात की त्याच्यामुळं हे गुण आपापसात तुमच्या अंगी येत असतात. तर ह्या अरुणिमानं सुद्धा की इतकं धैर्य आणि आत्मविश्वास तिथं दाखवलेला होता. की आजचा पाठ आपण इथंच थांबूया. पुढच्या तासाला आपण पुढचा भाग हा अरुणिमाचा पाहणार आहोत. तर आज इथंच थांबूया. धन्यवाद.